नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं इयत्ता 8वी विषय मराठीमध्ये स्वागत आहे। आज आपण पाठ 18 जलदंडी हा अभ्यासणार आहोत। पहा, डॉक्टर विश्वास येवले यांनी लिहिलेला हा पाठ आहे। 1960 मध्ये त्यांचा जन्म झाला। प्रसिद्ध लेखक आहेत ते, स्त्रीरोग तज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक आहेत। त्यानंतर त्यांची नावाडी, योगार्थी, योगार्थू, उवाच, सूर्यनमस्कार, द बिग मदर, थोरली आई, मैत्री करूया नद्यांशी इत्यादी पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत। त्यांनी जलदिंडीची अभिनव कल्पना साकारली आहे। नद्यांच्या जलप्रवाहाच्या प्रदूषणाबाबत समाजात भान जागवण्याचे मोठे काम त्यांनी केलेले आहेत। जलदिंडीची गोष्ट या पुस्तकारूपाने हाच प्रवास रसाळ भाषेत लेखकाने आपल्यासमोर मांडलेला आहे। प्राचीन काळापासून नद्यांच्या काठी मानवी जीवन फुलले। प्राचीन काळापासून आपण नद्यांच्या काठी मानवी जीवन फुललेले आहे। तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, आपलं अन्न, वस्त्र, निवारा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं भाग आहे, एक मूलभूत गरज आहे आपली पाण्याची। आणि त्यासाठीच मग मानवाने काय केलं की जिथे पाणी मिळते तिथेच तो वसला, तिथेच त्याने गावा करून तो राहिलेला आहे। त्यामुळे नद्यांना लोकमाता सुद्धा म्हटले जाते। परंतु आजच्या वापरा आणि फेका या जीवनशैलीमुळे नद्यांचे प्रवाह खूपच दूषित झालेले आहेत, प्रदूषित झालेले आहेत। या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर दरम्यानची जी इंद्रायणी, भीमा, चंद्रभागा नदीच्या पात्रातील प्रदूषण दूर करण्यासाठी तपाहून अधिक काळ सुरू राहिलेल्या जलदिंडी या थरारक जलप्रवासाचा परिचय या पाठात करून दिलेला आहे। प्रस्तुत पाठ जलदिंडीची गोष्ट या पुस्तकातून डॉक्टर विश्वास येवले यांनी घेतलेला आहे। पहा, आता आपण थेट पाठ पाहणार आहोत। झुळझुळत्या वाऱ्याने मुळामुठीचं संगम पात्र आनंदाच्या डोहात बुडालं। काठावरच्या गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला, ऊन डोक्यावर स्थिर झालेली, संगमाच्या अनुभवाने रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटांवर सूर्याचे प्रतिबिंब हलत झुलत राहणारं शिड्याची नाव या वातावरणात हळूहळून गेलेली ही नौका संगमावर आणलेली। नौकेचं सुकाणू एका हातात धरून दुसऱ्या हातात शिडाची दोरी धरून मी पाणी कापत सुळकण नौका प्रवाहात खेचली। पहा, लेखक काय म्हणतात, झुळझुळत्या वाऱ्यानं मुळामुठेचं संगम पात्र, मुळा आणि मुठा ह्या दोन नद्या आहेत, या आनंदाच्या डोहात बुडालेल्या होत्या। काठावरच्या म्हणजे नदीच्या काठावर गर्द झाडीत पाखरांचा चिवचिवाट चाललेला होता, डोक्यावर ऊन होतं। संगमाच्या अनुभवानं दोन नदींचा संगम आहे, अशा संगम पात्रात रोमांचित झालेल्या पाण्याच्या लाटावर सूर्याचं प्रतिबिंब, सूर्यांची किरणे, सूर्य जसा वर आहे तसाच त्या पाण्यात त्याचं प्रतिबिंब हलत आणि झुलत राहत होतं। तर लेखक म्हणतात की तशाच त्यावर नौका मी संगमाला आली, म्हणजे लेखक नौका चालत होते। नौकेचं सुकाणू मी एका हातात धरून दुसऱ्या हातात शिड्यांची दोर धरून मी पाणी कापत सुळकण नौका प्रवाहात खेचली। पहा, पुढे काय झालं, मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना नौका शिकवण्याचं ठरवलं। लेखक म्हणतात की मी माझ्या मुलाला आणि त्याच्या मित्राला ठरवलं की आता त्यांना नौका चालवणं शिकवायचं। 6-7 वर्षाचं वय त्याचं, त्यांचे वय किती होतं तर 6-7 वर्षाचं त्यांच्या मुलांचं वय। शिडाचा दोर धरून तो बसला। तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता। बसताना उत्साह होता, पण जशी नौका वेगानं धावू लागली की जोरानं हेलकावून लागली तसं त्यांचा उत्साहाचं रूपांतर भीतीत झालं। आता 6-7 वर्षांची मुलं अगदी पहिलीतली मुले, मग त्यामुळे पहिले त्यांना खूप आनंद की आपण नौकेत बसणार आणि नौका चालवायला शिकणार, तेव्हाचा उत्साह खूप होता। पण जशी जशी नौका खूप जास्त जोरात धावू लागली मग त्यांचं उत्साहाचं रूपांतर कशात झालं तर भीतीत झालं। त्यानं नाव परत काठावर न्यायला सांगितली। त्यांनी पुन्हा नाव काठावर न्यायला सांगितली। लेखकाच्या मुलाला लेखकांनी धीर दिला की जरी नाव उलटली तरी तुला पोहता येतं, मग काळजी। मी तशीच नौका चालत ठेवली तरी त्याच्या रडक्या आवाजात विनवण्या चालूच होत्या। शेवटी रागवून त्याला आम्ही भित्रट म्हणून नाव काठाकडे वळवली। शेवटी लेखकांना राग आली तर त्यांना त्यांच्या मुलाला त्यांनी भित्रट म्हटलं आणि त्याच्या भीतीमुळे लेखक पुन्हा काठावर आले। त्या लहानग्याच्या चेहऱ्यावर करारी दिसू लागला। त्याचा आवाज किंचित वाढला, म्हणाला, खडकवासल्याच्या स्वच्छ पाण्याच्या तलावात घेऊन चला मला आणि करा नाव उलटी तळ्याच्या मध्यात, काही हरकत नाही। मी भीतो आहे या घाण पाण्यात पडायला।
पहा, लेखक म्हणतात की त्याच्या आवाजात करारी होती, मी त्याच्यावर चिडलो होतो, तो सुद्धा माझ्यावर तसाच चिडला की खडकवासल्याच्या स्वच्छ पाण्यात घेऊन चला ना मला त्या तलावात. खडकवासल्याचं ते तलाव आहे, जे स्वच्छ पाण्याचा तलाव आहे, तिथे घेऊन चला. तिथे नाव उलटी जरी झाली तरी मला भीती वाटणार नाही, मला काही हरकतही नाही. पण मी पोहायला भीत नाही आहे, मी कुठे या घाण पाण्यात पडायला भीत आहे. म्हणजे जे पाणी होतं मुठे नदीचं ते खूप घाण होतं, त्यामुळे त्याला तिथे पडण्याची भीती होती. मुलाच्या उत्तरानं नदीच्या पाण्याकडे माझी नजर वळली. लेखक म्हणतात की त्या माझ्या मुलाच्या 6-7 वर्षाच्या माझ्या मुलाने दिलेल्या उत्तरामुळे माझी नजर त्या पाण्याकडे वळली. नाव चालवताना वर ढगावर पसरलेली सूर्याची लाली बघणारी नजर पाण्यावर पडलेला कचरा व घाण बघू लागली. लेखक म्हणतात की माझ्या मुलाचं लक्ष त्या पाण्याकडे होतं, माझं तर नाव चालवताना ढगावर पसरलेली जी सूर्याची लाली बघण्याचा जो नजराणा होता ते पाहण्यावर होतं. मुलाने जेव्हा मला म्हटलं तेव्हा माझी नजर त्या पाण्यावर पडलेला कचरा आणि ती घाण बघू लागली. लक्षात आलं की या पिढीने पर्यावरणाचा केवढा ऱ्हास बघितलाय. जे पाणी प्यायला जायचं ते करंगळीनेही स्पर्शू नये इतकं दूषित झालं आहे. कुठला वारसा ठेवणार आहोत आम्ही. लेखक म्हणतात की खरंच माझ्या पिढीने या नदीचं पाणी पिलेलं आहे, तेच माझ्या मुलाची पिढी यामध्ये पाहायला सुद्धा इव्हन एक करंगळी घालावी इतकं सुद्धा ते पाणी शुद्ध नाही, तितकं ते दूषित झालेलं आहे. त्यामुळे कुठला वारसा ठेवणार आहोत आम्ही पुढच्या पिढींना. आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं. लेखक म्हणतात की आजपर्यंत मी नदीच्या पाण्याचं जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणाचं कधी गांभीर्य मला आजपर्यंत आलेलंच नव्हतं. जेव्हा माझ्या मुलाने प्रश्न विचारला तेव्हा मला त्याचं गांभीर्य समजलं. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरली माती. पहा, पुन्हा मी हे वाचते. आजपर्यंत नदीच्या पाण्याचं प्रदूषणाचं गांभीर्य लेखकांच्या लक्षात आलं नव्हतं. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेली प्लास्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरली माती. एक नकोसा उग्र दर्पही होता नदीला. म्हणजे एक नकोसा वास सुद्धा त्या नदीला होता. काठाजवळील पाण्यावर एक काळी सायच जणू आली होती. त्या पाण्यावर, नदीच्या पाण्यावर काळी साय, दुधाला जशी पांढरी साय येते तशी नदीला काळी साय आलेली होती. तळाचा गाळ मध्येच बुडबुडत्या सहित पाण्यावर उकळी आल्यासारखं उठायचा आणि पाण्यावर पसरायचा. नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पवित्र शहराच्या धगधगीनं आणि निष्काळजीपणामुळे काळवंडलं होतं. लेखक म्हणतात की नदीचं जे सौंदर्य होतं आणि पाण्याचं जे पवित्र होतं ते सगळं जे पावित्र्य होतं हे शहराच्या या धगधगीनं, जे शहरामध्ये जी धगधग चाललेली आहे आणि निष्काळजी लोकांमुळे सगळं काळवंडलं होतं, काळकुट्ट झालेलं होतं. नदीच्या पाण्यावर सुद्धा जो पाण्याच्या लाटेमुळे जो दुधासारखं त्याचं फेस तयार होतो, आज तो काळा क्षार तयार झालेला लेखकांना पाहायला मिळाला. लेखक पुढे काय म्हणतात, आपण काहीतरी करावं असं मनात ठरवलं. मग लेखकांनी आता काहीतरी आपल्याला करायलाच हवं असं त्यांच्या मनात आलं. खडकवासला शहर धरणात आणणं शक्य नाही. आता खडकवासला धरण शहरात आणणे शक्य आहे का? नक्कीच नाही. पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल तसा प्रयत्न यशस्वी होईल का? लेखकांना वाटलं की खडकवासल्याचं धरण तर मी इथे आणू शकत नाहीत, पण हेच नदीचं पाणी मला स्वच्छ करता येईल का? समस्येची व्याप्ती बघून मन कातरलं आणि जाणीवेनं खांद्यावर भार पडला. लेखक म्हणतात की समस्या इतकी मोठी होती की त्याची व्याप्ती बघून माझं मन सुद्धा कातरायला लागलं, त्याला सुद्धा भीती वाटायला लागली. पण खांद्यावर भार मात्र त्यांनी घेऊन घेतला. हे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का? पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्याचे कारण आहे, नदीच्या आणि लोकांच्याही. त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरवलं.
पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी? लेखकांनी ठरवलं की आता नदीचं सौंदर्य एकेकाळी ज्या लोकांनी अनुभवलं, जे माझे साथी होते, त्या सगळ्यांना एकत्र जुळवायचं का? त्यांना मिळून ही नदीचं पात्र स्वच्छ करायचं का? आता स्वच्छ करायचं तर नदीत पात्रात वाढलेली जी जलपर्णी होती ती नदीसाठी आणि लोकांसाठी दोघांसाठीही अनारोग्य, म्हणजे लोकांच्या आरोग्यासाठीही चांगली नव्हती आणि नदीच्या आरोग्यासाठीही जलपर्णी चांगली नव्हती. त्यामुळे ही जलपर्णीचं निर्मूलन करायचं हे लेखकांनी पहिले ठरवलं. पण कशी सुरुवात करावी हे त्यांना काही कळत नव्हतं. नदी सफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यांनी सहकार्य करायचं आश्वासन दिलं. मग आता अधिकाऱ्यांची भेटीगाठी घेतल्या, सहकार्य म्हणून त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही तुम्हाला सहकार्य करणार. समविचारी मित्रांनी फळी तयार करून होऊ लागली. समविचारी जे मित्र होते तेही सुद्धा तयार होऊ लागले. प्रत्येकजण चर्चेत भाग घेत अनुभवावरून सूचना करू लागला. मग काही दिवसातच लक्षात आलं की आमच्या चर्चात जास्त आणि प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र नगण्य झालेलं. काही दिवसांना लेखकांना जाणवलं की आपण गोष्टीत जास्त करतोय, काम बिलकुलच नाही. तात्काळ चापट बसून जाग आली. आणि लेखक म्हणतात पहा किती छान ओळ म्हटली की चापट बसून, म्हणजे कोणीतरी लगेच आपल्याला चापट मारून कामाला लावलं अशा पद्धतीची ही ओळ आणि तसाच त्यांचा अर्थसुद्धा. मात्र स्वतः जमेल तेवढी कामात सुरुवात करावी. धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता, तो काढावा असं ठरवलं. मग आता तिथल्या पिशव्या आणि कचरा काढायला त्यांनी ठरवलं. मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाचं वादळ होतं, पण प्रत्यक्ष एकही पान हलत नव्हतं. काहीतरी केलं पाहिजे हे मनात मात्र उत्साह खूप, पण प्रत्यक्षात काहीच होत नव्हतं. काहीही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. मग आईचे शब्द आठवले. हातावर हात धरून बसण्याऐवजी, दुसऱ्यांच्या हाताने काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला. आता त्यांना त्यांच्या आईचं वाक्य आठवलं की हातावर हात धरून बसण्याऐवजी आणि दुसऱ्यांच्या हाताने काम करून घेण्याऐवजी स्वतःच्या हातांचा वापर कर कचरा काढायला. मग मी उत्साहाच्या भराभर शेजारच्या झाडीत अडकलेलं प्लास्टिक काढू लागलो. ही कृती अन्य सहकाऱ्यांना लगेच खेचून घेऊन आली. जे काम तोंडी समजावून सांगून 8-10 दिवस हललेलं नव्हतं ते 8-10 मिनिटात पार पडलं सुद्धा. आता जमेल तेवढं आणि जमेल तेव्हा स्वच्छतेचं अभियान चालवलं होतं. पहा, आईचे शब्द आठवल्यानंतर लेखकांनी खरेच स्वतःच गेले, झाडीतला प्लास्टिक काढू लागले. तसेच त्यांचे सहकारी सुद्धा त्यांना पाहून आलं आणि 8-10 दिवस ज्याच्यावर ते फक्त विचार विनिमय करत होते ते 8-10 मिनिटात काम पूर्ण सुद्धा झालं. मग आता ठरलं की जमेल तेवढं आणि स्वच्छतेचं काम आपण करायचं. स्वच्छतेचं अभियानच त्यांनी हाती घेतलं. नदीचं प्रदूषण अनेक प्रकारचं होतं. मैला पाणी, रसायन, तरंगत बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू, गाडीच्या चाकापासून ते चपलांपर्यंत वापरा आणि फेका या संस्कृतीला धरून जे काही मी वापरत होतो ते सर्व दिसत होतं. पहा, नदीचे प्रदूषण फक्त प्लास्टिकच्या पिशव्यांपुरतं मर्यादित होतं का? तर नाही. मैला पाणी होतं, त्यात रसायनं होती, तरंगत बुडत असलेल्या काही टाकाऊ वस्तू होती, गाडीच्या चाकापासून होती तर चपलांपर्यंत. आता आपली संस्कृती सध्या आलेली आहे वापरा आणि फेका, यूज अँड थ्रो, म्हणजे या संस्कृतीमुळे तर खरंच नद्यांमध्ये आणखीन जास्त प्रदूषण लेखकांना पाहायला मिळालं. या प्रदूषणाची अग्रणी म्हणून जलपर्णी बेबंद वाढली होती. नदीचा काठच काय तो तिला रोखत होता. तिच्यावर डासांची बेसुमार पैदास झाली होती. पहा, या प्रदूषणात सगळ्यात जास्त जास्त प्रदूषण कशामुळे झालं होतं तर जलपर्णीमुळे. जलपर्णीमुळे काय झालं होतं की जलपर्णी ही फक्त काठांपर्यंतच आलेली नव्हती, बाकी सगळीकडे जलपर्णी होती आणि त्याच्यावर डास भरपूर होते. दिवसभर काम करून डोळ्यासमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला. दिवसभर काम केलं, डोळ्यासमोर जितकी दिसेल तितकी जलपर्णी आणि तरंगता जेवढा होतील तेवढा कचरा त्यांनी काढला. कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपोआप आपली घृणा विसरले. आता कचऱ्याला हात न लावणारे काही लोक, नाही कचरा नाही लावायचा, हात नाही लावायचा,
ज्यांना घृणा येते ते सुद्धा दुसऱ्यांना बघून आपोआप ते सुद्धा त्याची घृणा विसरली आणि काम करायला त्यांनी सुद्धा सुरुवात केली. दिवसभर उन्हात राबवून वल्हवून वाकून कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते, पण थकवा जाणवत नव्हता. स्वच्छ झालेला नदीचा भाग बघवत समाधानात सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी गेले. पहा, लेखक म्हणतात की ज्यांना घृणा येत होती कचऱ्यापासून ते सुद्धा त्यांनी सुद्धा कचरा उचलायला सुरुवात केली. दिवसभर उन्हात राबवून वाकून वल्हवून कचरा उचलण्याचं उपसण्याचं काम खूप झालं होतं. आज कष्ट खूप झाले होते, पण थकवा का जाणत नव्हता त्याचं कारण असं होतं की मनाला समाधान लाभलेलं होतं. नदी स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे सगळेजण थकून समाधानी वृत्तीने घरी गेले आणि संध्याकाळी आपापल्या घरी गेले. मी दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो. डोळ्यासमोर कालचं नदीचं स्वच्छ झालेलं रूप होतं. सुंदर काठ आणि स्वच्छ केलेल्या नदीचं जलपर्णी आणि कचरा विरहित पात्र. पण काठावर येऊन बघतोय तर नदी पात्र परत कचऱ्यानं व पाल्यानं भरलं होतं. सर्व श्रम वाया गेले होते. आम्ही आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आला होता. कालच्या कामाचा थकवा आता मात्र लगेच जाणवू लागला. लेखक म्हणतात की काल आम्हाला इतके काम केल्यानंतर समाधानामुळे थकवा भासवत नव्हता. आज मी त्या नदीवर जायला निघालो. रस्त्याने जाताना डोळ्यासमोर काल नदीचं स्वच्छ केलेलं रूप पूर्ण तो माझ्या समोर आला. पण तिथे जाऊन पाहतो तर काय की नदी पुन्हा तीच परिस्थिती झालेली. नदीच्या पात्रात पुन्हा कचरा आलेला. पुन्हा श्रम जे आपण कार्य केले होते ते कार्य वाया गेलेले होते. ते पुन्हा करायचे म्हणून पुन्हा मग आता शरीराला कामाचा थकवा जाणवू लागला. आज काम न करता ते पाहिलेलं कालचं रूप आज पुन्हा डोळ्यासमोर जसंच्या तसं आहे. हे पाहून कालचा थकवा आता क्षणाला लेखकांना जाणवू लागला. लेखक म्हणतात, रात्री अंथरुणावर पडल्या माझ्या मनात विचार आला. वाडी गावापासून कसबा, नगर, आज महानगर ही वाढ होताना आधीच जर नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होत नदीत गेलं असतं. ते पाणी झाडासाठी खत पाणी झालं असतं. झाडेही फोपावली असती व नदी पात्रातून येत शहरात पसरत येणारी हवाई शुद्ध राहिली असती. पहा, खूप चांगली कल्पना आहे लेखकांची. लेखक म्हणतात की मी रात्री अंथरुणावर पडल्या माझ्या मनात विचार आला की वाडी गावापासून कसबा आणि नगर आज महानगर ही वाढ होताना वाडीपासून काय झालं गाव, गावापासून काय झाला कसबा, कसबानंतर नगर आणि नगरानंतर महानगर ही जशी वाढ होत होती तशीच नदीकाठच्या विशिष्ट रुंदीची जशी नगरांची वाढ होती तशीच नदीकाठच्या रुंदीचा सुद्धा पट्टा हा वनराईसाठी रोखला असता तर सांडपाणी जे सांडपाणी आहे ते सांडपाणी नदीपर्यंत येईपर्यंत शुद्ध झालं असतं आणि पाणी झाडांसाठी खत म्हणून उपयोगात आलं असतं. झाडंही फोपावली असती, झाडांची चांगली वाढ झाली असती आणि नदीपासून शहरापर्यंत येताना मधात जर जंगले आली असती तर हवाई शुद्ध झाली असती. भूतकाळात केलेल्या कामामुळे हा वर्तमान आहे. मी व्यक्तिशः व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज मी इथे आहे. पाहते काय म्हणतात की मी व्यक्तिशः मी सुद्धा आणि माझ्या आधीच्या पिढ्यांनी सुद्धा केलेल्या कामामुळे आज आम्ही इथे आहोत. भोगा आता गतकर्मांची फळं. लेखक आता चिडले होते आणि स्वतःला म्हणत होते की हे आपलीच तर गतकर्मांची फळं आहेत, आता ही आपल्याला भोगायलाच हवी. लेखक म्हणतात, दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचं काम पुन्हा सुरू झालं. आधी रविवारी होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागलं. बहुधा ती जीवनशैलीच बनली आमची. काही वेळेस यश मिळायचं पण स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालू राहायचं. आता लेखक म्हणतात की जे काम दर रविवारी होणार होतं ते कालांतराने रोज व्हायला लागलं. आळंदीहून निघून इंद्रायणी भीमा नद्यातून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोचायचे ठरले. आळंदीहून निघून इंद्रायणी भीमा नदीचा प्रवास करत नदीची स्वच्छता करत आम्ही पंढरपूरला पोहोचायचं असं ठरलं. नदी मार्गे प्रवास करायचा हे ठरवून प्रवासांची ढोबळ रचना आकार तयार घेऊ लागली. नंतर काही महिने साधन सामग्री जमा करण्यात गेले. मुक्कामाच्या संभाव्य गावांच्या भेटी झाल्या. मित्रांशी बोलणं झालं. संस्थांना सांगून त्यांना सहकार्यासाठी विनवलं.
मदतीचा हात अनेक ठिकाणावरून पुढे आला. नदीतून पंढरपूर प्रवासाचं एक कुटुंब तयार होऊ लागलं. जवळजवळ सगळी तयारी झाली, पण मोहिमेचं नाव ठरलं नव्हतं. पंढरपूरला सगळे लोक चालत जातात, पालखी सोहळा होतो, बरोबर दिंड्या चालू लागतात. आपलीही दिंडीच. नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार, मग नाव ठेवूया जलदिंडी. मी सर्वांना एकत्र बोलवून सांगितलं, सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी दिंडी म्हणजे जलदिंडी. जलदिंडी सर्वांची दिंडी. ही जलदिंडी तपाहून अधिक काळ सुरू आहे. पहा, लेखक म्हणतात की मग ह्या सगळ्या गोष्टी ठरल्या. आज एका छोट्या काठापासून सुरू झाली, तर लेखक म्हणतात मग आळंदीवरून इंद्रायणी नदी, भीमा नदी आणि तिथून मग पंढरपूरला पोहोचायचं, असं सगळं काही ठरलं. त्याचबरोबर नदीची स्वच्छता सुद्धा व्हायची. आणि मग हे सगळं ठरल्यानंतर ज्या ज्या गावावरून जाणार, कुठे मुक्काम करायचा, त्या गावाला भेट देण्यात आल्या. सगळे मित्र जमलेत. खूप जणांनी सहकार्य सुद्धा लेखकांना केलं. आणि मग आळंदीहून मुठा नदीपासून सुरुवात केलेली, तर ती आळंदीपासून झाली की पंढरपूरला जायचं. मग आता पंढरपूरला जातात कोण, तर वारकरी. आणि कशासाठी? दिंड्या घेऊन जातात, पालखी सोहळा घेऊन जातात. मग आपण सुद्धा पंढरीला जायचं. मग नाव काय द्यायचं मोहिमेला? मग मोहिमेला नाव द्यायचं तर दिंडी. आणि मग दिंडी कोणती? तर आपण जलाच्या मार्गाने जाणार आहे म्हणून नाव देण्यात आलं जलदिंडी. आणि जलदिंडी कशी होती? तर सकारात्मक स्वास्थ्य. लोकांना सकारात्मक स्वास्थ्य दिलं पाहिजे, पर्यावरण जपलं पाहिजे आणि त्याला अध्यात्म, शेवटी देवाचं, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं होतं. आणि अध्यात्म या 3 गोष्टींची सांगड घालून जी दिंडी निर्माण झाली, तिला म्हटलं गेलं जलदिंडी. जलदिंडी सर्वांची दिंडी. आणि जलदिंडी ही एका तपाहून अधिक काळ, म्हणजे एखाद्या काळ अजूनही ती चालू आहे, असं लेखकांचं म्हणणं आहे.